जालन्याच्या अंतरवाल्यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर पडलं। बीडच्या ओबीसी महा एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल, तर ओबीसींविरोधात बोलणाऱ्या नेत्यांना पाडण्याचंही आवाहन। दारू आणि वाळू चोरांच्या सरदाराकडे एकच समाज, आपल्याकडे 394 जाती। बीडमधील एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांचा जरांगेंवर टीकास्त्र। एकाकडून 2 वर्षांपासून मराठा ओबीसीत अंतर पाडलं जातंय। बीडमधल्या सभेत नाव न घेता धनंजय मुंडेंची जरांगेंवर टीका। मराठा समाजाचा खरा फायदा ईडब्ल्यूसीतच, एमपीएससी निकालाचा दाखला देत मुंडेंचा दावा। मराठा समाजाला कुणबीचे खोटे दाखले देणाऱ्यांना तुरुंगात टाका। बीडमधल्या ओबीसी महा एल्गार मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांची मागणी। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आजची सभा। बीडच्या ओबीसी मेळाव्यावर मनोज जरांगेंची टीका। बीडच्या ओबीसी मेळाव्यातील मुख्य बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो गायब। मुंडे समर्थकांमध्ये नाराजी। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। उद्घाटनाआधी ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थवर चर्चा। हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, जिमला जाण्यापेक्षा घरीच योगा करा। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य। मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा, पडळकरांचा अजब सल्ला। पडळकरांच्या वादग्रस्त विधानावरून वाद पेटला। हिंदू मुस्लिम राजकारणासाठी नव्हे तर लोकांच्या कामासाठी निवडून दिलं। विरोधकांचा पडळकरांवर हल्लाबोल, तर वादानंतरही पडळकर वक्तव्यावर ठाम। सोन्याच्या दरवाढीचा नवा उच्चांक। सोनं प्रतितोळा 1,35,000 दिवसभरात सोन्याच्या दरात तब्बल 3,600 रुपयांची वाढ।